एके दिवशी सकाळपासूनच अंजलीला बरे वाटत नव्हते व काही वेळातच तिला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. गौरवने कल्पना आत्याला सोबत घेऊन लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले व काही वेळातच नर्सने बाहेर येऊन गौरवला सांगितले की अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. हे ऐकून गौरवला खूप आनंद झाला. आई व बाळाची तब्येत सुधारल्यानंतर 2 दिवसात त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. घरी आल्यावर गौरवने अंजलीच्या आई-बाबांना कळवले की आबा, तुम्ही आजोबा झालात. आपल्या घरी लक्ष्मी आली आहे. लवकरात लवकर तुम्ही तिला भेटायला या. आबा आणि सविताबाई नातीला बघायला आल्या. आबा एकदम खुश झाले. आबांनी येताना पाळणा आणला होता. सविताबाई पण खुश झाल्या. पहिल्यांदा आजी आजोबा होण्याचा आनंद काही वेगळाच. अशा पद्धतीने गौरवच्या घरात पाळणा हलायला लागला. थोडे दिवस आबा आणि सविताबाई राहिल्या. कल्पना आत्या पण होत्याच. बाळाचे नुसते लाड सुरू होते. तिकडून मामा पण आला. मामाच्या मांडीवर बसून बाळाचे कान टोचले. बारसे झाले. बाळाचे नाव सुवर्ण ठेवले. म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी. अगदी तसेच गौरवचे दिवस पण पालटले. गौरवच्या ऑफिसमध्ये प्रमोशन झाले. पगारवाढ झाले. अंजली शाळेत परमनंट झाली. सुवर्णाच्या जन्मानंतर चांगले 6 महिने अंजली घरीच होती. म्हणजे रजेवर होती. मग जशी ती 6 महिन्याची झाली तशी मग ती शाळेला रुजू होणार होती. 6 महिने झाल्यावर बाळाला वरचे दूध सुरू करून अंजली कल्पना आजीकडे बाळाला सोपवून कामाला जाऊ लागली. आता त्या बाळाला बघतात तर मग ती जेवण डब्बा पुन्हा पूर्वीसारखे करू लागली. कल्पना आत्या सुवर्णाला आजीच्या मायेने वाढवायची. गौरवचे घर कसे भरले. त्याला आता आईसारखी कल्पना आत्या होती, बायको होती आणि स्वतःची मुलगी सुवर्णा होती. गौरवने त्या शहरात एका ठिकाणी 2 गुंठे जागा घेतली. हळूहळू बांधू, मग नंतर. सध्या पैसे आहेत तर जागा घेऊन ठेवतो. कधी ना कधी तरी डोक्यावर स्वतःचे असे छप्पर असावे. अशा विचाराने भाड्याच्या घरात किती दिवस राहणार. अंजलीचा पण पगार तसाच्या तसा बाजूला ठेवत होते. त्यामुळे गरज पडलीच तर थोडीफार सेव्हिंग होत होती. दोघे सचोटीने संसार करत होते. अंजली पण शाळेमध्ये छान सेट होत गेली. रविवार आला की सगळे कल्पना आत्यासकट बागेत फिरायला जायचे. तिकडे सुवर्णाला खेळवायचे. अंजली स्वतः तर गजरा घालायचीच, पण आता सुवर्णाला पण रोज एखादे फूल डोक्यात लावायचे. गौरव जर ऑफिसमधून आला ना की सुवर्णाला घेऊन बसायचा. तिच्याशी गप्पा मारायचा. तिला फिरायला घेऊन जायचा. चिव काऊ दाखवत भरवायचा. पगार झाला की गौरव दर महिन्याला तिला 5-6 फ्रॉक घेऊन यायचा. अंजली कधी कधी ओरडायची, अहो, आधीचे अजून खराब झाले नाहीत तर कशाला नवीन आणलेत, असे म्हणायची. गौरव, असू दे ग, फार काही महाग नाहीयेत. थोडेफार आवडीने मुलीसाठी खर्च केले तर कुठे बिघडते. सुवर्णा बोलायला लागली तर बाबा करू लागली. तर याला इतका आनंद झाला. अंजू, ही बघ, मला बाबा बाबा म्हणते. मग अंजली सांगायची, तिला आई म्हण. आई, तर ती म्हणायची बाबा. खरं तर त्याला गिगलिंग असे म्हणतात. बाळ असे आवाज काढत असते. आपल्याला असे वाटते की ते आपल्याशी बोलतंय किंवा आपल्याला हाक मारतंय. त्याला आपण त्याच्याही बोलतोय हे कळते एवढे नक्कीच. मग तिचे रांगणे, बोलणे, चालणे अशा सर्व लीला तिघांनी मनसोक्त बघितल्या. बोलता बोलता सुवर्णा 2 वर्षाची झाली. सुख म्हणजे नक्की काय असते? आपल्या माणसांची सोबत असणे यासारखे सुख नाही. मग दिवस कसेही असोत. सीतामाता प्रभूंबरोबर वनवासात गेली. ती उगाच का? सीतामाता पण एक बायकोच होती ना. पतीच्या सुखदुःखात ती जी वाटेकरी असते ती खरी बायको. नुसते सुखात मजा करायची आणि दुःखात त्याला सोडून देणाऱ्या पण बऱ्याच बायका आहेत या कलियुगात. मुळात जर प्रेम असेल तर हे प्रेम व्यवस्थित नुसार बदलत नाही. कारण प्रेम ही व्यक्तीवर असते, त्याच्या सौंदर्य संपत्तीवर नसते. कारण या दोन्ही गोष्टी कालांतराने नष्ट होणाऱ्या आहेत. गौरवचा कंपनीमध्ये चांगलाच दम बसला होता. त्याला आता बाहेर फिरताना कोणी दिसले तर सर म्हणून हाक मारायचे.
अंजलीला त्याचा खूप अभिमान वाटायचा. अंजली तर शिक्षिका होती. आता अंजलीला येता जाता शाळेतली मुले नमस्ते बाई अशी आदराने हाक मारायची. आता त्या शहरात दोघे नावारूपास आले होते. आपले काम मन लावून केले ना की त्याचे फळही मिळतेच. दोघांना एकमेकांचा आदर आणि अभिमान होता. घरात कधी चिडचिड नाही, भांडणे नाही, कारण दोघात कधी दुमत झालेच नाही. गौरवला कंपनीत कधी कधी साईटवर जावे लागत असे. कामगार लोक कसे काम करतायत हे पाहायला, त्यांच्या काही अडचणी आहेत का ते बघायचे आणि हे काम पण तो चोख पार पाडत असे. एक दिवस गौरव नेहमीप्रमाणे साईटवर गेला आणि त्याच्या रुटीननुसार सेफ्टीसाठी हेल्मेट, ग्लोव्ह, सेफ्टी शूज सर्व घालून वावरत होता. साईट चेक करण्यासाठी तो शिडीने चढून वरती गेला होता. त्याच्याबरोबर आणखीन 2 कामगार पण होते. सर्व पाहून चेक करून नोट करून ठेवत होता. काय बदल करायचे ते बदल सांगत होता आणि कसा काय माहीत त्याचा तोल गेला आणि गौरव वळून खाली पडला. पण त्याने लागू नये म्हणून दोन्ही हात पुढे घेतले. त्यामुळे आधी त्याचे हात जमिनीवर टेकले गेले आणि मग शरीर. हेल्मेट वगैरे असल्यामुळे डोक्याला वगैरे फार काही लागले नाही. पण त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. कंपनी चांगली होती. लगेच त्याला दवाखान्यात नेले, ॲडमिट केले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. लगेचच कंपनीमधला एक माणूस निरोप घेऊन गौरवच्या घरी आला, सांगायला, असे असे झालंय. अंजली नुकतीच शाळेतून घरी आली होती आणि सुवर्णाला घेऊन बसली होती. ही बातमी ऐकल्यावर अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. अंजलीने सुवर्णाला आत्याकडे ठेवले आणि लगेच दवाखान्यात गेली. गौरववर प्राथमिक उपचार केले, पण डॉक्टर म्हणाले, पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात जर घेऊन गेलात तर तिकडे चांगले उपचार होतील. तिकडे हाडांचे चांगले दवाखाने आहेत. सध्या गौरवचे दोन्ही हातातील हाडांचा सुराडा झाला होता. गौरवच्या वेदना त्याला शांत बसू देत नव्हत्या. अंजली खूप घाबरून गेली होती. गौरवला बघून रडायलाच लागली. कंपनीमधले इतर स्टाफ आणि कामगार पण सगळे बघत बसले. शेवटी एकजण बोलायला पुढे आला आणि अंजलीला त्याने सांगितले, घाबरू नका वहिनी, फक्त हाताला लागले. बाकी तसे घाबरण्यासारखे नाहीये काही. त्यांचा सर्व खर्च कंपनीकडूनच होईल. आता आपल्याला त्यांना पुन्हा किंवा मुंबईला जावे लागेल. तुमच्या बरोबर राहायला कोणी आहे का? असेल तर त्यांना बोलावून घ्या. अंजलीला काहीच सुचेना. तिने तिच्या भावाच्या हॉस्टेलच्या नंबरवर फोन लावला. अंजली रडत रडतच भावाजवळ फोनवर बोलली आणि रुपेश पण लगेचच निघाला. अंजलीने गौरवला लांबूनच काचेतून बघितले. अंजलीच्या लक्षात आले की आता रडत बसून उपयोग नाही. आता कणखर बनून आलेल्या परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे. अंजली घरी आली. कल्पना आत्यांना तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. लवकरच आता मोठ्या शहरात ह्यांना घेऊन जायला लागणार आहे. आत्या, सामान बांधायला घ्या. मी रुपेशला फोन केलाय, तो पण लगेच निघतोय. तिकडून रात्री येईल तो. आपल्याला डबा घेऊन जायचंय दवाखान्यात. इतका कठीण प्रसंग आला होता आणि अंजली एकटी होती. तिला काय करावे, कसे करावे हे सुचतच नव्हते. ती मनातून खूप घाबरलेली पण दाखवत नव्हती. आलेल्या अश्रूंना ती परत पाठवत होती. आत्याबाई पण तिला धीर देत होत्या. घाबरू नकोस बाळा, होईल सगळे ठीक. परमेश्वरावर विश्वास ठेव. अशा वेळेला देवावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नसतो. खालून मालक आणि मालकीनबाई पण मदतीला धावून आले. अंजली गौरवला डबा घेऊन गेली. गौरव आणि अंजली दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. अंजलीच्या चेहऱ्याकडे बघून गौरवला कळत होते की ती कोणत्या दुःखात आहे आणि गौरवच्या चेहऱ्याकडे बघून अंजलीला कळत होते की गौरवला किती वेदना होत आहेत. तरी पण एकमेकांना धीर देत होते. अंजलीने गौरवला जेवण भरवले आणि घरी आली. तोपर्यंत रात्री रुपेश आला. रुपेश जेवला आणि दवाखान्यात झोपायला गेला. सुवर्णा पण सारखी विचारत होती, आई, बाबा पाहिजे आणि रडत होती.
तिला पण रात्री गौरवच्या हातून जेवायची सवय झाली होती. अंजली घरातील आवरून लगेच ती पण दवाखान्यात गेली. तरी इकडचा दवाखाना जवळ होता म्हणून बरे झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे गौरवला घेऊन कंपनीची गाडी पुण्याला मोठ्या हॉस्पिटलकडे गेली. तिकडे लगेचच गौरववर चांगल्या डॉक्टरांनी चेक करून एक्स-रे काढून त्याच्या हाताचा नीट अभ्यास करून त्याच्यावर चांगली ट्रीटमेंट केली. त्याच्या हाताच्या 1-2 छोट्या-छोट्या सर्जरी करण्यात आल्या आणि मग हात प्लास्टरमध्ये ठेवण्यात आला. रुपेशच्या एका मित्राचा मोठा वाडा होता. त्यातली एक खोली त्यांनी घेतली. तिकडेच त्यांना संसार थाटावा लागला. लागेल ते सामान बाजारातून विकत आणावे लागत होते. तरी पण स्टोव्ह वगैरे असे सामान रुपेशच्या मित्राच्या घरातल्यांनी दिले म्हणून बरे झाले. कल्पना आत्या घरात सगळे बघत होत्या. शिवाय सुवर्णाला पण सांभाळत होत्या. अंजली आणि रुपेश दोघे दवाखान्यातले आणि बाहेरचे बघायचे. हॉस्पिटलचा खर्च जरी कंपनी बघणार होती तरी इकडे सगळे एवढे दिवस राहायचे म्हणजे खर्च तरी कमी आहे का? अंजली रोज त्याला प्रॉपर जेवण भरवत होती, फळ कापून भरवत होती, नारळ पाणी देत होती. शिवाय गोळ्या औषधे चालूच होती. आबांना ही बातमी कळली तसे आबा पण सरपंचांना घेऊन इकडे आले. आबांना बघितल्यावर मात्र अंजलीचा धीर सुटला. त्या दिवशी अंजली मोठमोठ्याने रडली. गौरवला हात दुखणे आणि दोन्ही हात प्लास्टरमध्ये असल्याने काही स्वतःचे स्वतः करता येत नव्हते. तसा बोलायला, उठून चालायला लागला होता. पण काही वेळाने हात खूप दुखायला लागायचा. खूप हाय पॉवरच्या गोळ्या आणि इंजेक्शन चालू होती. पण 10-15 दिवसात फरक चांगलाच पडला होता. आबांनी चौकशी केली आणि एक रात्रीत परत गेले. कारण इथे किती जणांनी थांबायचे. तसा रुपेश होताच अंजलीच्या मदतीला. नाही नाही म्हणता जाताना अंजलीच्या हातात 5,000 रुपये देऊन गेले. अंजली घेतच नव्हती. पण आबा म्हणाले, पोरी, अशा वेळी पैसे जवळ असलेले बरे. घेऊन ठेव. हल्ली सुवर्णा घरी खूप चिडचिड करत होती. तिला तिचा बाबा बऱ्याच दिवसात दिसला नव्हता. सारखी बाबा बाबा करत बसायची. एक दिवस ती जेवण करेना. तिला आज तिचा बाबा पाहिजेच होता. शेवटी आत्या अंजलीला म्हणाल्या, हिला एकदा तिच्या बाबाला भेटवून आण. त्याशिवाय ती शांत व्हायची नाही. म्हणून मग अंजली सुवर्णाला घेऊन दवाखान्यात आली. सुवर्ण आधी जरा घाबरली की आपण कुठे आलोय म्हणून जी अंजलीला चिटकून बसली होती. जसे गौरवच्या रूममध्ये आली तशी तिने अशी गौरवकडे झेप टाकली. गौरवने त्याचे दोन्ही हात बाजूला केले. पण सुवर्णाने जे त्याला घट्ट पकडून ठेवले ते सोडायलाच तयार नाही. गौरव पण सुवर्णा कशी आहे, किती दिवसांनी बाबांना दिसली, अंजली तिला मागून सांगत होती. हळू बाबांना भाऊ झालाय, बाबांना दुखेल. एवढीशी सुवर्णा तुरु तुरु चालायची पण अजून नीट बोलता येत नव्हते तिला. बाबाला भाऊ झाला असे म्हणायची आणि त्याला मिठी मारायची. सुवर्णाच्या लीला बघून दवाखान्यात चैतन्य तर आलेच पण सर्वांच्या डोळ्यात पाणी पण आले. बोलता बोलता हॉस्पिटलमध्ये 1 महिना झाला. डॉक्टरांनी गौरवला सांगितले की आता लवकरच तुमचे प्लास्टर काढणार आहोत. मग 2 दिवसात तुम्ही घरी जाऊ शकता. गौरवला असे झाले होते, कधी एकदा इथून बाहेर पडतोय. आजारी माणसाला कधी एकदा दवाखाना सुटतोय असेच वाटत असते. आज गौरवच्या एका हाताचे प्लास्टर काढले. डॉक्टरांनी त्याला आज बऱ्याच दिवसांनी हात वर खाली मागे पुढे असा हलवून बघितला. दुखतोय का विचारले. मग फिजिओथेरपीवाले आले. त्यांनी त्याच्याकडून हाताचा व्यायाम करून घेतला आणि असा व्यायाम रोज 2दा करायला सांगितला. असेच थोड्या दिवसांनी दुसऱ्या हाताचा पण प्लास्टर काढला. मग पुन्हा एक्स-रे काढले आणि चेक करण्यात आले की आतील तुटलेले पार्ट जोडले गेले आहेत का नाहीत. ते तरी पण सध्या हातावर जास्त जोर द्यायचा नाही, जास्त जड उचलायचं नाही अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आणि मग डिस्चार्ज दिला. पण महिनाभराने पुन्हा एकदा चेकअपला या असेही सांगितले आणि गोळ्या लिहून दिल्या.
दवाखान्यातील बिलिंग रिपोर्ट्स वगैरे सर्व रुपेशने बघून घेतले आणि त्यांच्या कंपनीच्या माणसाला कळवले. रुपेशची यावेळी खूप मदत झाली होती. तोही काहीही कुरकुर न करता 1 महिना अंजली बरोबर तिकडे थांबला. ते बरे झाले. शिवाय त्याच्या मित्राच्या ओळखीने राहायला घर मिळाले. त्यामुळे सगळेच करता आले. कल्पना आत्या पण अंजलीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. झाले. इकडे रुपेशच्या मित्रांच्या फॅमिलीचे मन भरून धन्यवाद करून सर्वजण पुन्हा त्यांच्या शहरी आले. अंजली आणि रुपेश गौरवला सांभाळून घरी घेऊन आले. पुढे 2-4 दिवस रुपेश थांबला आणि त्याच्या हॉस्टेलवर निघून गेला. तरी अंजली त्याला सांगितले, पुढल्या महिन्यात पण ये, असेच एकदा चेकअपला जाऊ. तू बरोबर होतास म्हणून हे सगळं मला शक्य झाले. अंजलीची थोडी काळजी कमी होत होती. नाही म्हटले तरी अंजलीने 1 महिना त्याची खूप सेवा केली होती. दोन्ही हातांनी काहीच करता येत नाही. म्हणजे प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून होता गौरव. काही काम करून घेताना खुद गौरवला पण लाज वाटायची. जरी अंजली त्याची हक्काची बायको होती तरी काय करणार, पण ती वेळच अशी होती. सुवर्णा खूप खुश होती. स्वतःच्या घरी आलेले तिला कळले होते आणि लगेच मालकीनबाईंकडे खेळायला जाऊन बसली. गौरवला अजून पुढील 2 महिने आराम करा म्हणून रजा दिली होती. त्यामुळे सध्या तो घरीच असायचा. अंजलीला मात्र शाळेला जावे लागत होते. तिने मग थोडे दिवस दुपारची शाळा घेतली. मग सकाळी गौरवचे सगळे आवरायला तिला वेळ मिळायचा. तो जेवून झोपला की ही शाळेत जायची. सुवर्णा सकाळी ती आत्यांकडे छान रमायची. त्या तिला चिवकावूची गोष्ट सांगत भरवायचा. गाणी गायच्या असे चालू असायचे. एक दिवस आत्या सुवर्णाला घेऊन खाली मालकीनबाईकडे बसल्या होत्या. अंजली नुकतीच शाळेतून आली होती. अंजली गौरवच्या हाताला थोडा मसाज करत होती. गौरवला खरं तर त्याच्या बायकोशी बोलायला पण एकांत मिळत नव्हता. त्यात गौरव आजारी असल्यामुळे घरातील आणि बाहेरची कामे पण अंजलीवर आली होती. गौरव, अगं किती काम करशील, राहू दे, मी मसाज करू शकतो माझा हाता. तरी पण अंजलीचे हात चालूच होते. गौरव, अंजली, किती धैर्याने तू हे सगळं झेपलेस. रुपेश होतास तुझ्या मदतीला, पण तू न थकता न घाबरता मला यातून बाहेर काढलेस. अंजली, नाही हो, खूप घाबरले होते. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा तशा अवस्थेत पाहिले ना तेव्हा खूप घाबरले होते. गौरव, हो, मला ते तुझ्या डोळ्यात दिसलेच होते. काय, कसा काय पडलो मला कळलंच नाही. अंजली, नशीब माझे की हातावरच भागलं. देवाचे उपकारच झाले माझ्यावर. गौरव, तू किती केलेस माझ्यासाठी, मला तुझे कसे धन्यवाद मानू तेच कळत नाहीये. अंजली, अहो, काही काय बोलता, हीच परीक्षा केलीत का माझी. बायकोचे कोणी असे आभार मानते का. गौरव, नाही ग, आभार नाही, पण काय बोलू ते कळतच नाहीये. आणि गौरवच्या डोळ्यात पाणी आले. अंजली पण उठली. त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली. ती वेळच तशी होती. म्हणायचे आणि सोडून द्यायचे. गौरव, हो, तेही आहेच. वेळ कधी कशी येईल कोणीच सांगू शकत नाही. ती येते आणि काहीतरी शिकवून मात्र नक्कीच जाते. एक स्त्री म्हणून अंजलीकडे बघितलं तर पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन तिकडे एक खोली घेऊन तिकडेच राहून महिनाभरसाठी संसार लावायचा. सामान आणायचे, जेवण बनवायचे, शिवाय रस्ते माहीत नाही. चालत वेळप्रसंगी बसने जायचे. नवरा ॲडमिट, लहान मुलं बरोबर. आहे ते वेगळेच. रुपेश नाही म्हटलं तरी तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता. दिसतो त्यापेक्षा खूप कठीण प्रसंग होता तो. अंजली मोठ्या धीराने त्या प्रसंगाला सामोरे गेली होती. इकडे आल्यावर गौरवच्या ऑफिसमधले लोक बघायला यायचे. कधी कोणी अंजलीच्या शाळेतले बघायला यायचे. असे चालूच होते. आणि बोलता बोलता गौरवचा 1 महिन्यानंतरचा चेकअप पण झाला. तरीही जास्त हातावर लोड न देता हळूहळू काम करू शकता असे डॉक्टरांनी सांगितले. इकडे ह्यांच्या रजा संपल्या आणि तो पुन्हा कामाला पण जाऊ लागला. हळूहळू त्यांचे घरातले रुटीन पुन्हा नॉर्मल झाले.
गौरवचा अपघात झाला होता ह्याचा विसर पडू लागला. फरक हाच पडला होता की गौरव आणि अंजली दोघांचे नाते अजून घट्ट झाले होते. गौरवला प्रेमाच्या पलीकडे जाऊन प्रेम झाले होते अंजलीवर, आणि ते त्याच्या डोळ्यात दिसायचे. जे प्रेम ते 7 जन्माचे असते ना, ते त्याला आता अंजलीवर झाले होते. आता त्याच्या लग्नाला फक्त 3-3.5 वर्ष झाले होती. आनंदात तर माणूस आनंदी असतोच, पण दुःखात साथ देणं हे महत्वाचे. समोरच्याचे दुःख त्याने न सांगता कळले पाहिजे, इतके अंतर्मनात पोहोचता आले पाहिजे. राधेने गरम दूध प्यायल्यामुळे तिला तर भाजलेच होते, पण श्रीकृष्णाला पण त्याचे सट्टे उठले होते. असे त्यांचे प्रेम होते. तसेच हे दोघांचे एकमेकांच्या पवित्र प्रेमात होते. अशा प्रेमात फक्त द्यायचे असते. मला काय मिळणार आहे हा प्रश्न सुरत नाही. कल्पना आत्या त्यांचा संसार उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या. दोघे कसे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात हे त्यांना दिसत होते. कल्पना आत्या आता सुवर्णा 2 वर्षाची झाली तर एखादा बाळकृष्ण येऊ दे घरात. मला मेलीला असे वाटते हो. झालेल्या गोष्टीचे सारखे चिंतन केल्यामुळे घरात दुःखी वातावरण राहते. त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत राहायचे. गौरवच्या मनात पण तेच होते. अंजली काही दुसऱ्या बाळाचे मनावर घेईना. हा विषय निघाला की तिच्या चेहऱ्यावर आलेले दडपण गौरवपासून लपले नाही. कदाचित गौरवचा असा अपघात झाल्यामुळे ती घाबरली होती का काय, तिच्या नक्की मनात काय चालू होते काय माहीत. पण दुसऱ्या बाळाचे नाव काढले की हिची मनस्थिती बिघडायची. गौरवने 1-2दा विचारायचा प्रयत्न केला, पण ती काही धड उत्तर देईना. मग गौरवला पण असे वाटायला लागले, नको असेल तिला तर तसे. तरी पण गौरवने तिला एकदा विचारायचेच ठरवले. काही वेळा गोष्टी न सांगता कळतात आणि काही वेळा इतके स्पष्ट बोलावे लागते. त्यावेळी इशारे बिशारे काही कळत नाहीत, तेव्हा बोलावेच लागते. गौरव, अंजली, मला काय वाटतंय? कल्पना आत्या म्हणतात ते बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या बाळाचा विचार करायला काही हरकत नाही. तुला काय वाटते? अंजलीच्या चेहऱ्यावर आलेली भीती गौरवपासून लपली नाही. गौरव, मी तुला दडपणात टाकायला हा प्रश्न नाही विचारत आहे. मला फक्त नक्की तुझे काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायचे. अंजली, नको. आता सुवर्ण आहे ना, तिचे सर्व व्यवस्थित झाले म्हणजे झाले. गौरव, हो, ते तर आहेच. पण तुला वाटतंय का आपले दुसरे बाळ आल्यावर सुवर्णाकडे दुर्लक्ष होईल? अंजली, नाही, तसे नाही. गौरव, मग तेच म्हणतोय, नक्की कशाची भीती वाटते तुला? अंजली आधी बोलायला तयार नव्हती, पण आज गौरव काही तिला बोलल्याशिवाय गप्प बसणार नाही हे तिच्या लक्षात आले. अंजली, कल्पना आत्या म्हणाल्या बाळकृष्ण आणा, म्हणजे काय माहिती त्यांना मुलगा हवाय. गौरव, हो, मग त्यात गैर काय आहे? अंजली, आणि आपल्याला पुन्हा मुलगी झाली तर? अंजलीचे तोंडून पटकन हे वाक्य गेलेच. गौरव, म्हणजे अंजली, अहो, आता आपण चान्स घेणार, तो फक्त मुलगा व्हावा म्हणूनच घेणार. आणि जर आपल्याला मुलगी झाली तर सगळे नावे ठेवणार, मागून तुम्हाला हसणार, मला टोमणे मारणार, आणि त्यातून वैताग आला की तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून देणार. हे सगळे होण्यापेक्षा मला दुसरे बाळ नकोस आहे. गौरव, तुला असे वाटते की मी तुला सुवर्णाला सोडून देईन? अंजली, तुम्ही तसे नाही, पण कान भरवणारे काय कमी आहेत का? आमच्या शाळेतल्या पवारबाईंना त्यांना 2 मुली झाल्या म्हणून नवऱ्याने सोडून दिले, आणि त्यांनी तर आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलेले, तरीही त्यांच्या नवऱ्याने त्यांना सोडून दिलंय. बिचाऱ्या 2 मुलींना घेऊन एकट्या राहतात. गौरवला काय बोलावे हे कळेना. इकडे याच्या मनात अंजलीविषयी अतोनात प्रेम आहे, आणि अंजली त्याच्याविषयी मनात काय विचार करते हे ऐकून तो शांतच झाला. अंजली, मला तुम्ही कृपया चुकीचे नका समजू. याचा अर्थ असा नाही की माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. बिचारा गौरव आपल्या बायकोचे आपल्याविषयीचे विचार ऐकून मनात खूप दुःखी झाला. काहीही न बोलता घराबाहेर पडला. अंजलीच्या लक्षात आले की गौरव जरा नाराज झालाय, पण
तिच्या बाजूने विचार केला ना तर एक काळ असा होता की बायकोला मुलं न होणे किंवा मुलीच झाल्या तर याचे सगळे खापर तिच्यावर टाकले जायचे. नवऱ्याने बायकोला सोडून दुसरं लग्न केले असे प्रकार चालूच होते. आज ही गोष्ट आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, पण अशाही संकटातून बाईला जावे लागत होते. म्हणून तर म्हणायचे की पहिला मुलगा झाला की मग मुलगीस आयुष्य सेट झाले. एक तर तसे नाही तर एकामागून एक 6 काय आणि 7 काय मुलगा होईपर्यंत नंबर लावायचे. अंजलीला या सगळ्याची भीती वाटणे रास्तच होते. कारण नुकतेच ती एका शाळेतील पवार नावाच्या बाईंच्या आयुष्यात ओढवलेला हा प्रसंग ती पाहत होती आणि ती पवार कोणत्या संकटांना तोंड देत आहे हे डोळ्याने बघत होती. पुढच्याला ठेच लागली की मागच्याने शहाणे व्हावे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. गौरव सासच्या भाषेत बोलायची तर हार्ट फेल केला होता अंजलीने. गौरव रागारागातच एकटा घरातून बाहेर पडला. तो 2 तास झाले तरी घरी आलाच नाही. अंजली जेवण करून गौरवची वाट बघत बसली. सुवर्णा जेवली. बाबांची आठवण काढून रडून रडून झोपली. आत्यांनी पण शेवटी जेवून घेतले. कल्पना आत्या, जावई बापू कोणीकडे गेलेत? खूप उशीर केला त्यांनी. अंजली, नाही, काही बोलले नाहीत. कदाचित काही काम निघाले असेल. कल्पना आत्या, हो, पण किती 10 वाजले रात्रीचे, अजून कसे आले नाहीत? अंजलीला पण आता काळजी वाटू लागली होती. सारखी बाहेर वाकून बघायची, आले का, आले का. शेवटी गौरव 10:30 वाजता घरी आला. अंजली, अहो, काय हे, किती उशीर? गौरव काही बोलेना. अंजली, हात धुवा, जेवायला वाटते. गौरवने हात पाय धुतले आणि जेवायला बसला. अंजली, काही काम होते का? गौरव काही बोलेना. कल्पना आत्यांना कळले की काहीतरी बिनसलंय. आत्या, जावई बापू, तुम्ही बरे आहात ना? गौरव, हो आत्या. तुम्ही जेवल्या का? आत्या, हो, मी जेवले. पण अंजली थांबली हो, तुमच्यासाठी. गौरव काहीच बोलत नाही. अंजली रागारागाने भांडी आपटायला लागली. अंजली, मी थांबले त्याचे काहीच नाही. मी एवढे मागासपासून बोलते तर मला उत्तर देत नाहीत आणि आत्यांचा भारी पुळका ह्यांना. गौरव जेवला आणि सुवर्णाच्या डोक्यावरून हात फिरवून आणि झोपून गेला. अंजली नंतर एकटीच जेवली. भांडी कुंडी आवरून रागारागातच झोपली. अंजली दुसऱ्या दिवशी उठून डबा करून नाश्ता करून आणि तिचे आवरून शाळेत निघून गेली. गौरव पण कामावर निघून गेला. दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. संध्याकाळी अंजली घरी आली. तसे चहा पाणी झाल्यावर कल्पना आत्यांनी अंजलीला विचारले. कल्पना आत्या, काय ग, काय झाले काय? तुम्ही दोघे बोलत नाहीयेत एकमेकांशी. अंजली, नाही ग आत्या, असे काहीच नाही. आत्याची आपली नेहमीची स्टेप सुरू. आत्या, मला मेलीला काय करायचंय म्हणा. मी कशाला तुमच्या दोघात पडू? आत्या प्रत्येक वेळेला मला मेलीला असे बोलूनच वाक्य बोलायच्या. त्या काळी नवरा गेलेल्या स्त्रीला कोण कुत्रा विचारत नसे. तिला जगण्याचा मुळात हक्क नसे. तर तिला काय वाटते हे कोण विचारतो? त्यामुळे जेव्हा त्याचे स्वतःचे असे कोणतेही म्हणणे त्यांना जर सांगायचे असले की आधी स्वतःला दोष द्यायचा आणि मग बोलायचे. ही सवय अंजली. अगं आत्या, आता तू कशाला असे बोलतेस? तुला का कधी आम्ही दोघांनी वेगळे समजले? आत्या, जावळ तुझ्याशी बोलत नाहीयेत कालपासून. तू काही बोललीस का त्यांना? अंजली, हो, त्यांना मी म्हटले की मला दुसरे बाळ नकोय म्हणून ते चिडलेत. तेवढ्यात गौरव घरात आला. गौरव, आत्या, ती खोटं बोलते तुमच्याशी. तिला माहितीये मी का बोलत नाहीये ते. आत्या, काही असो, पण अंजली, तूच काहीतरी त्यांना बोलली असणार. जावई तसे नाहीत हो. मला कळतात माणसे. गौरव, नशीब कोणीतरी मला ओळखलं म्हणायचे. अंजली आपली तिच्या स्टाईलने नाक मुरडून गौरवला पाणी देऊन चहा टाकायला गेली. आत्या, जावई बापू, तुम्ही जास्त आबोला धरू नका बरं. ती लहान आहे अजून. तिला काय कळत नाही. गौरव, लहान कसली, आता शिक्षिका आहे. सगळ्यांना शिकवते की शाळेत. आत्या, हो, पण ते पुस्तकातलं शिकवते. आयुष्यातले धडे मोठे झाल्यावर शिवाय कळत नाहीत. गौरव, फार मोठे.
बोलतात तुम्ही. गौरव फ्रेश झाला. अंजलीने त्याला चहा दिला. सुवर्ण खाली मालकीनबाईकडे खेळायला गेली होती. रोज चहा पिऊन झाला की गौरव अंजलीला बॅगमधून तिच्यासाठी आणलेला गजरा देत असे. आज त्याने मुद्दामून गजरा पण नाही दिला. अंजली: बरं बाबा, मी माझी चूक मान्य करते. करा तुम्हाला काय हवं ते. गौरव: पण चूक काय हे तरी कळतंय का तुला? अंजली: तेच मी म्हटले, मला दुसरे बाळ नको. अजून दुसरं काय? ते सुद्धा तुम्ही विचारलेत म्हणून मी बोलले. गौरव: तो मुद्दा नाहीच आहे मुळात. ह्या दोघांचे बोलणे सुरू झाले तसे आत्या म्हणाल्या, मी खाली जाऊन सुवर्णला बघते, आणि खाली निघून गेल्या. अंजली: मग काय मुद्दा आहे तुमचा? एकदा काय ते नीट सांगा तरी. असे लहान मुलासारखे फुगून बसल्यावर कसे होईल? गौरव: तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेस का? अंजली: का? काल बसलेच होते की तुमचे ऐकायला. गौरव: नाही म्हटले त्या शाळेतल्या पवार का कोण त्या बाई? त्याच्या घरी अजून काय काय झालंय ते सांगितले नाही का त्यांनी आज तुला? म्हणजे त्याच्या घरी झाले ते आपल्या घरी पण तेच होईल, नाही का? अंजली: अहो, काय बोलताय तुम्ही? मी असे कधी म्हणाले? गौरव: हो, तूच म्हणालीस ना, त्या पवार बाईला तिच्या नवऱ्याने सोडले, तसे तुम्ही मला सोडून द्याल. अंजली: मी असे कुठे म्हणाले? गौरव: आठव, काय बोललीस ते? अंजली: मी म्हणाले की जर 2 मुली झाल्या तर असे होऊ शकते, आणि असे झालंय ते मी डोळ्यांनी पाहते. गौरव: मग तेच तर ना, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. मी तुला आणि सुवर्णाला सोडेन असे तुला वाटलेच कसे? अंजली गप्प. नकळत आपण त्यांना दुखावलंय हे तिच्या लक्षात आले. गौरव: तू मला म्हणाली असतीस ना की उगाच जास्तीचा संसार वाढविण्यापेक्षा आपण आहे त्या मुलीला सांभाळू तरी. मी काही बोललो नसतो. पण तू जे कारण मला सांगितलेस ना, त्याचा त्रास मला होतोय. म्हणे पवारच्या नवऱ्याने सोडले तिला. तो तिला सोडेन नाही तर धरेल. मला काय करायचंय? पण तू त्याच्याशी माझी तुलना केलीस हे मला अजिबात आवडलेले नाही. तुला काय माहीत मी लहानाचा मोठा कसा झालोय. जेव्हा सगळ्यांचे आई बाबा भाऊ बहीण होते ना, तेव्हा मी एकटा होतो. ना कधी कोणी ओरडले, ना कधी कोणी लाड केले. मला माणसांची किंमत नाहीये का? मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून देईल का? पुन्हा अनाथ होईल का? आज एकटेपणाची सल काय असते ना, ते तुला कधीच कळणार नाही, आणि देव करो अशी कोणाच्या वाटेला वेळ येऊ नये. आज माझा अपघात झाला. कोण आले तुझ्या मदतीला धावून? लहान आहे पण तुझा भाऊ आलास ना. उद्या आपल्यानंतर सुवर्णाला पण एक भावंडे असले पाहिजे ना. मग ते मुलगा असो किंवा मुलगी, हाच माझा मुद्दा होता. तर तुझे आपले काहीतरीच. कधीच लोकांच्या सुखाशी दुःखाशी आपली तुलना करू नये. प्रत्येकाचे कर्म आणि त्याचे भोग हे वेगवेगळे असतात. अंजलीने गौरवच्या दुसऱ्या नसेवर पाय दिला होता. असे होते कधी कधी, माणूस करायला तो एक आणि होते एक. अंजलीला फक्त त्याला हेच सांगायचे होते की आपल्याला दुसरी पण मुलगी होऊ शकते, आणि हे सत्य स्वीकारायची तयारी गौरवची आहे की नाही. थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलले नाही. गौरव जरा शांत झाल्यावर अंजली: मी काय म्हणते, माझं चुकलेस. मी त्या पवारबाईंचा विषयच काढायला नको होता. माझे म्हणणे हेच होते की आपल्याला दुसरी पण मुलगी होऊ शकते. त्यामुळे आपल्या दोघांची त्याची पण मनातून तयारी असलेली बरी. नाहीतर जबाबदाऱ्या वाढवण्यापेक्षा देवाने आपल्याला एक जबाबदारी दिली, ती पूर्ण करू. पण आता मला तुमचं दुसरं म्हणणं पटलंय की आपल्या पश्चात सुवर्णाला कोणीतरी असलेलं पाहिजे. गौरव: आता कशी बोललीस? अंजली: आता मी माझी चूक कबूल केली, आणि परत असे कधीच होणार नाही. आणि तिने कान धरले. गौरव: कान काय धरतेस? मी काय तुझ्या शाळेतला शिक्षक आहे का तुझा? अंजली: काय हो. आता सोडा ना राग, आणि मला माझा गजरा द्या. गौरव: मी नाही आणलाय आज. अंजली: उगाच खोटे बोलू नका. असे होणारच नाही. मला खात्री आहे तुम्ही गजरा आणलाय. गौरव: अशीच खात्री नेहमीच राहायला हवी. आणि गौरवने बॅगमधून गजरा काढला.
आणि अंजलीच्या केसात माळला. तेवढ्यात आत्या सुवर्णाला घेऊन वरती आल्या. सुवर्णा पण धावत धावत गौरवकडे गेली. बाबा बाबा आणि गौरवने तिला उचलून घेतले. अंजलीने तिच्या गजऱ्यातले एक फूल काढले आणि सुवर्णाच्या छोट्याशा केसात मावळले. दोघांनी सुवर्णाचा पापा घेतला. अंजलीच्या केसातला गजरा बघून आत्यांना पण कळले की रुसवा पळालेला आहे. घर पुन्हा आनंदाने भरले. काही पण असो, दोघांमधला रुसवा आत्याबाईंच्या पुढाकारानेच गेला होता. म्हणून पूर्वीपासून म्हणता, घरात वयस्कर माणसे असावीत. वयस्कर माणसेसारखा विचार करून मध्यस्थ करतात. अंजलीला त्या म्हणाल्या की आता बाळकृष्ण येऊ दे, म्हणजे झाली आता मुलगी 2 वर्षांची झाली. आता दुसरा चान्स घ्या. हे असे सांगणारे पण घरात कोणीतरी हवे. गौरव व अंजलीचा संसार खूप बहरत गेला. तिला नंतर एक मुलगा आणि अजून एक मुलगी झाली. एकमेकाला भावंडच कामाला येतात हे अंजलीला बहुधा चांगलेच पटले असावे. गौरवने बजाज स्कूटर घेतली. आता गौरव मस्त स्कूटरवर बसून ऑफिसला जातो. अंजलीची सकाळची शाळा असली की तिला सोडायला जायचा. अंजली पण गौरवच्या बजाज स्कूटरवर मोठ्या आयटीत बसायची. गौरवच्या घराचे गोकुळ झाले होते. मुलं पटापट मोठी होत होती. सगळे एकदंडी अभ्यासाला बसायचे, एकदंडी जेवायला बसायचे. रोज रात्री दोघांपैकी एकाने मुलांना गोष्टी सांगायच्या. कधी अंजली गोष्टी सांगायची. पण गौरव इतकी रंगवून रंगवून गोष्ट सांगायचा की मुलांना गौरवच्या गोष्टी आतुरता असायची. सुट्टीच्या दिवशी सर्व फिरायला जायचे. कधी बागेत एक भेळ घ्यायची आणि सर्व मिळून खायचे. नाहीतर मग खारे शेंगदाण्याची पाकिट हाच खाऊ असायचा. यामुळे काय व्हायचे, मुलांना पण काटकसर आणि एकमेकांना वाटून खायची सवय लागते. म्हणताना एक तिळाचा कण 6 जणात वाटून खाता आला पाहिजे. हे वाटून खायचे संस्कार पण असे रुळवायचे असतात. दोघांना दोन न देता दोघांत एकच घेऊ द्यायचे. मग ती वस्तू असो किंवा खाऊ. सुवर्णाच्या पाठीवर त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव विलास ठेवले. विलासच्या पाठीवर त्यांना एक मुलगी झाली. ती जरा उशिरा झाली. तिचे नाव मेघना ठेवले. मुलांना पण आपल्या परिस्थितीची जाणीव झाली होती आणि ती पण गौरव आणि अंजली सारखी गुणी मुले होत गेली. सुवर्णा तर अंजलीची झेरॉक्स कॉपी दिसायची. 2 मोठ्या वेण्या आणि वेणीत एक छोटंसं फूल घालूनच शाळेत जायची. विलास तर गौरव सारखा दिसायचा. त्याला बघितल्यावर कोणी पण सांगेल की हा गौरव साहेबांचा मुलगा. धाकटी मेघना कोणावर गेली काय माहीत, पण सगळे म्हणायचे कल्पना आत्यास अंजलीच्या घरी परत आल्या. तिच्या वागण्यात बोलण्यात पण कल्पना आत्यांसारखा एक ठसका असायचा. गौरवची मुले अभ्यासात पण हुशार होती. अंजली स्वतः शिक्षिका असल्यामुळे ती मुलाकडून चांगला अभ्यास करून घ्यायची. त्यांचे मार्क्स बघून त्याच्या वर्गातील मुले अंजलीला विचारू लागले की बाई, तुम्ही शिकवणी घ्याल का? अंजली आधी नाहीच म्हणत होती, पण तिच्या मुलांचा अभ्यास तर वेळ काढून घेतच होती ना. मग तेवढ्या वेळेत बाकीच्या मुलांचा अभ्यास होईल. पैशांपेक्षा मुळात तिला शिकवण्याची आवड आणि मुलांचे पालक पण मागे लागले की घ्या ना शिकवणी बाई. मग काय, अंजलीची आपोआपच डबल ड्युटी सुरू झाली. जर सकाळची शाळा असेल तर संध्याकाळी आणि दुपारची शाळा असेल तर सकाळी, अशी अंजली शिकवणी घेऊ लागली. मुळातच ती फाडाची शिक्षिका होती. त्यामुळे ढ मधला ढ मुलगा पण चांगल्या मार्कांनी पास व्हायचा. त्यामुळे तिच्या शिकवणीला भरपूर मुले यायची. कितीतरी गरीब मुलांना अंजली तर फुकटातच शिकवायची. कारण पैसे कमावणे हा हेतू नव्हता. हळूहळू गौरवने जागा घेतलेल्या घराचा पाया बांधला. थोडे पैसे आले की थोडे काम असे करून करून गौरवने एक मस्त रो हाऊस सारखे घर बांधले. त्यात अंजलीच्या क्लाससाठी एक स्पेशल रूम पण ठेवण्यात आली. जवळजवळ एकाच ठिकाणी त्यांनी 10 वर्ष काढली. आधी तर एकच खोली होती, पण नंतर त्यालाच जोडलेली खोली घेतली होती. मालकीनबाईला पण त्यांनी जेव्हा त्यांचे घर सोडले तेव्हा खूप वाईट वाटले. पण
कधीतरी स्वतःच्या घरात तर जायचेच होते ना. घरापुढे मस्त अंगणात तुळस, मागे थोडी जागा जिथे अंजलीच्या गावासारखी पपई, पेरूची झाडे लावली, मोगरा, आबोली, जास्वंदाची झाडे लावली. प्रथम दर्शनी एक मोठा झोपाळा लावला. रोज संध्याकाळ झाली की दिवा लावला की अंजली आणि गौरव त्या झोपाळ्यावर बसून झोके घेत गाणी गुणगुणत असे. गप्पा मारत बसायचे. मुख्य म्हणजे घराचे नाव काय ठेवायचे, तर गौरवचे म्हणणे होते की अंजली सदन ठेवायचे. पण अंजलीला काही हे नाव पसंत आले नाही. हे काय माझ्या एकटीचं आहे का, आपल्या दोघांचे आहे असे म्हणू लागली. गौरव, मग आता तूच काहीतरी सुचव. अंजली, हे घर बांधून आपण आपल्या दोघांची स्वप्न पूर्ण केली आहे, तर याचे नाव आपण स्वप्नपूर्ती असे ठेवू. बघा तुम्हाला आवडते का? गौरव, तुला आवडलाय ना, मग झालं. आणि त्याच्या घराचे नाव स्वप्नपूर्ती असे ठेवण्यात आले. गौरव आणि अंजलीने मुलांना पण छान शिकवले. सुवर्णा डॉक्टर झाली आणि तिने एका डॉक्टर मुलाशी लग्न केले. विलास आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि चांगल्या मार्कांनी नक्कीच पास होईल. हुशार आहे. मेघना आता 12वीला आहे आणि आता ती कोण होते ते अजून काही ठरले नाही. पण तिला पण अंजलीसारखं टीचर बनायचंय. गौरवला 2 वेळा एम्प्लॉई ऑफ द इयरचा सन्मान मिळाला. आता 2 वर्षांनी गौरवची रिटायरमेंटची वेळ जवळ आली होती. अंजलीला पण 2 वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. आज लग्नाला इतकी वर्ष झाली. गौरवचा अपघात झाला होता. ते 2 महिने सोडले तर असे कधीच झाले नाही की गौरवने अंजलीला कधी गजरा आणला नाही. दोघांचे केस काळ्याचे पांढरे झाले, पण त्यांचे प्रेम मात्र वाढतच गेले. अंजलीने घराला मात्र अगदी समर्पक ठेवले होते. गौरवबरोबर संसार करताना अंजलीची सगळी स्वप्न आणि गौरवने पूर्ण केली होती. जेव्हा लग्न केले किंवा लग्न झाले तेव्हा एकमेकांची साधी ओळख सुद्धा नव्हती. त्यात गौरव अनाथ, म्हणजे त्याचे काही घराणे वगैरे असेही काही नव्हते. तरी पण तेव्हा अंजलीने, गौरवने आणि मुख्य म्हणजे आबांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांचे लग्न झाले. गौरव नेहमी म्हणतो तसेच, माणूस काय हो, निमित्त मात्र असतो. सगळी कृपा आणि इच्छा ही देवाचीच असते. प्रत्येकाचा जोडीदार देवाने राखून ठेवलाय. तो तुम्हाला शोधता आला तर बरा, नाही तर काहीतरी निमित्ताने तो तुमच्या समोर येणारच. म्हणून तर म्हणतात, जे होते ते चांगल्यासाठी. गौरव आणि अंजलीचा संसार एकमेकांवर वाढत गेलेल्या प्रेमामुळे बहरत गेला, वाढत गेला आणि आदर्श बनत गेला. आज त्या शहरात अजूनही लोक त्यांच्या लग्नाची कथा त्यांच्या मुलंबाळांना सांगतात की कसे ह्या दोघांनी एकमेकांना सावरले, एकमेकांना आधार घेत ते एकरूप झाले आणि त्याचे पुढील आयुष्य सुखात गेले. मुलं बाळांची लग्न केली, नातवंडे झाली आणि एका अनाथ मुलाचे घर बनले. गौरवच्या घरात आजी, आजोबा, मुले, सुना, जावई आणि नातवंडे येऊन घराचे गोकुळ झाले. कारण एकच अंजलीसारखी बायको गौरवच्या आयुष्यात आली. अंजलीने खऱ्या अर्थाने गौरवचे अनाथपण स्वीकारले. त्याच्या सुखात दुःखात त्याच्या बरोबरीने उभी राहिली. एका बायकोला काय हवे असते? फक्त नवऱ्याकडून प्रेम आणि विश्वास. या 2 गोष्टींच्या जोरावर ती एखाद्या हिरकणीसारखी पटापटा आयुष्यातील सगळे चढ उतार पार करते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग लवकरच भेटूया पुढील कथेत. धन्यवाद.